श्री गणेशाय नमः. वर्ष 2025मधील जानेवारी महिन्यात 14 तारखेला मकर संक्रांत आहे. 14 जानेवारी 2025 रवीचा मकर राशीत प्रवेश होत आहे. रवीचा ज्यावेळी राशींमध्ये प्रवेश होतो त्यावेळी त्याला संक्रांत असे म्हणतात. पण मकर संक्रांत ही सर्वात महत्त्वाची आहे आणि ती 14 जानेवारी 2025ला आहे. संक्रांती पर्वकालात स्त्रियांनी करावयाची दाने: नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तिळगूळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दाने करावी. संकल्प: देशकाल कथन करून मम आत्मनः सकल पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम श्री सवितृप्रीतिद्वारा सकल पाप क्षयपूर्वकम स्थिर सौभाग्य कुलाभिवृद्धी धनधान्य समृद्धी दीर्घायु महेश्वर्य मंगलाभ्युदय सुखसंपदादि कल्पोक्तफल सिद्धये अस्मिन् मकर संक्रमण पुण्यकाले ब्राह्मणाय (अमुक दानं करिष्ये) असा संकल्प करून दानवस्तूंचे व ब्राह्मणांचे पूजन करून दान द्यावे, दक्षिणा द्यावी. दरवर्षी संक्रांतीचा पुण्यकाल मंगळवार 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8:55 पासून ते दुपारी 4:55 पर्यंत आहे. या दिवसाचे कर्तव्य: तीळ घातलेल्या पाण्याने स्नान करावे, तिळाचे उटणे अंगास लावावे, तिलहोम, तिलतर्पण, तिलभक्षण, तिळदान असा 6 प्रकारे तिळाचा उपयोग केले असता सर्व पापांचा नाश होतो. शके 1946 पौष कृ 1 मंगळवार 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8:55 सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे. वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. हातात गदा घेतलेली असून केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरिता जाईचे फूल घेतलेले असून पायस भक्षण करीत आहे. सर्प जाती असून भूषणार्थ मोती धारण केलेले आहेत. वार नाव व नक्षत्र नाव महोदरी असून समुदाय मुहूर्त 45 आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीच्या पर्वकाळात दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशींची धार काढणे व कामविषयक सेवन ही कामे करू नयेत. दरवर्षी मकर संक्रांती संदर्भात ही संक्रांत अशुभ आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरविल्या जातात व लोकांना घाबरविण्याचा प्रयत्न केला जातो. पण अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नसतो. त्यामुळे त्या अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये ही नम्र विनंती. श्री शुभम भवन्तु. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.